फक्त चौकशीसाठी अटक होऊ शकते का? हा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडला असेलच की. पोलिसांनी बोलावलं म्हणून लगेच अटक होणारच ही भीती अनेकांच्या मनात असते. पण आता सर्वोच्च न्यायालयाने यावर स्पष्ट आणि ठोस उत्तर दिलं आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने तपासाच्या नावाखाली विनाकारण अटका रोखणारा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायालयाने सांगितले की संशयित व्यक्ती जर चौकशीला पूर्णपणे सहकार्य करत असेल तर पोलिसांना अटक करण्याचा काहीच अधिकार नाही. विशेषतः 7 वर्षांपर्यंत शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये BNSS कलम 35 अंतर्गत आधी नोटीस देणे बंधनकारक आहे. हा निर्णय 2024 मधील मुंबईच्या BMW हिट अँड रन प्रकरणातून मिहीर राजेश शहा विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यात आला. मुख्य न्यायमूर्ती BR गवई यांच्या खंडपीठाने अटकेसाठी वस्तुनिष्ठ गरज असणे आवश्यक असल्याचं स्पष्ट केले. अटकेची कारणं संशयितेला समजेल अशा भाषेत लेखी देणे, न दिल्यास कोठडी बेकायदेशीर ठरणे आणि मॅजिस्ट्रेटकडून पुनरावलोकन या सगळ्या अटींमुळे वैयक्तिक स्वातंत्र्याला बळ मिळालं आहे. मग आता प्रश्न असा आहे, हा निर्णय प्रत्यक्षात पोलिसांच्या कामकाजात बदल घडवेल का, की तो कागदावरच राहील? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. यावर तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.